नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 4 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि आता येणाऱ्या भागात म्हणजे उद्याच अर्जुनला अथर्व विचारे सापडलाय बरं का. आता कल्पनाताई काल धाडकन पडल्या, सायलीच्या सासूबाई आपटल्यात. आता बघा चांगलाच पाय सुजलाय बरं का त्यांचा. विमल म्हणत असते, बापरे वहिनी केवढा पाय सुजलाय तुमचा, अशा कशा पडल्या. कल्पनाताई म्हणतात, अगं उन्हाळा आलाय ना, मिरच्या काढायला गेले वरून, आता मला वाटलं मिरच्या वाळवून ठेवाव्या. अगं बाई कशी पडले मला कळलंच नाही. आता सायली तिथे आलीये, तिला फारच कसं तरी होतंय, बाई माझी सासू पडली. विमल म्हणते, वहिनी मी अश्विन दादाला फोन करून विचारते काय लावायचं पायाला. मग आता ही विमल इकडे तिकडे फोन शोधत असते, तिने कुठेतरी फोन ठेवून दिलाय. शेवटी सायली तिच्या फोनवरनं अश्विनला कॉल लावते, पण अश्विन कसला फोन उचलतोय, सायलीने फोन केलाय म्हणून तो तिचं नाव बघतो फोनवर आणि फोनच उचले ना मुद्दाम. आता इकडनं सायली विचार करत असते, फोन उचला अश्विन भाऊजी, फोन उचला. पण अश्विन काही 2-3 बेल होऊ देतो, फोन उचलतच नाही. मग जेव्हा सायली सारखा फोन करत असते तेव्हा वैतागतो आणि असं करून फोन उचलतो. पण आता फोन उचलल्या म्हणतो, तुला कळत नाही का मी फोन उचलत नाहीये म्हणजे मी काहीतरी कामात असेल म्हणून सतत का कॉल करतेयस. सायली म्हणते, अहो अश्विन भाऊजी, आई ना स्टूलवर चढल्या आणि खाली पडल्या, त्यांचा पाय मुरगळलाय हो, खूप दुखतोय आणि सुजलाय सुद्धा, मी काय औषध लावू त्यांच्या पायाला. आता अश्विन म्हणतो, बापरे काय, अगं मग मला तसं टेक्स्ट मेसेज करायचा ना, मग मी फोन उचलला असता. बरं तू सुद्धा ना उगाच वेळ वाया घालवलायस, म्हणजे यांनी फोन उशिरा उचलला त्याचं काही नाही बरं का. पण सायली असो तर पुढे म्हणतो कसा की मम्माच्या पायाला सूज आहे का. मग सायली म्हणते, हो खूप सूज झाली आहे, जेमतेम पाय टेकवता येतोय त्यांना. मग अश्विन तिकडनं म्हणतो, बरं ठीक आहे, एक काम कर, आधी बर्फाने शेक आणि नंतर गरम गरम हळदीचा लेप लाव पायाला. मग सायली म्हणते, हो हो बरं. अश्विन म्हणतो, मला काम आहे हॉस्पिटलमध्ये जरा आणि येताना मी मम्मासाठी मेडिसिन घेऊन येते. सायली तिकडनं बरं बरं असं म्हणत असते. मग अश्विन म्हणतो, मम्माच्या पायावरची सूज जर वाढली तर घरच्या कोणाला तरी मला फोन करू दे, मम्माला किंवा विमलला, तू फोन करू नकोस मला. मग सायली बिचारी पुन्हा तिकडनं बरं असं म्हणते आणि फोन ठेवून देते. कल्पनाताई फार विव्हळताय, त्यांचा पाय चांगला सुजलाय. सायली म्हणते, आई मी अश्विन भाऊजींना फोन केला होता, त्यांनी लेप लावायला सांगितलाय हळदीचा तुमच्या पायाला, मी लगेच करते. विमल आता मान डोलावते, हो करा. आता कल्पनाताई म्हणतात, थांब जरा, ए विमल तू कर लेप. विमल म्हणते, वहिनी मी थांबते ना तुमच्या बरोबर, सायली ताईला लेप करू द्या, तुम्हाला काही हवं नको असलं तर. आता कल्पनाताई चिडून म्हणतात, मी काय लहान आहे का ग, जा म्हणलं ना तुला, जा. आता विमल गेलीये लेप करायला, पण इकडे या अर्जुनची तकतक चालू आहे. आता अथर्व विचारायला कुठे शोधायचं, कसं शोधायचं. आता चैतन्याला काहीतरी मेसेज आलाय इन्स्पेक्टर कदमांचा. तो म्हणतो, अरे अर्जुन, अरे अरे हे बघ, त्या अथर्व विचारायचे काही टेक्स्ट मेसेज आहेत जे त्याने आत्ता केलेत थोड्या वेळापूर्वी. अर्जुन म्हणतो, काय ये वाच लवकर. आता चैतन्याने ते वाचून दाखवलंय. थोड्या वेळापूर्वीच अथर्व विचारेने मेसेज केलाय बघ त्याच्या गर्लफ्रेंडला, मी रत्नागिरीला चाललोय माझ्या मामाकडे, 1 महिना झाला, हे सगळं निवळलं की भेटतो तुला, असा मेसेज चैतन्याने अर्जुनला वाचून दाखवला. संधी मिळाली की इथून निघतो ॲडव्होकेट गडकरीच्या घरातून, मी इथून रत्नागिरीला चाललोय माझ्या मामाकडे, महिनाभरात भेटू, असा तो टेक्स्ट मेसेज असतो. अर्जुन म्हणतो, म्हणजे तो रत्नागिरीला जायला निघालाय तर. आता हे दोघंही बिचारे रत्नागिरीचा रस्ता गाठतायत. चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, तिथे जाऊन आपल्याला मामाला शोधावं लागेल याच्या, पण आता एवढ्या मोठ्या शहरामध्ये एका माणसाला कसं शोधायचं, वेळ लागेल रे अर्जुन. अर्जुन म्हणतो, आता आपल्याकडे वेळ तर नाहीये ना, उद्याच्या उद्या आपल्याला हजर राहायचंय कोर्टामध्ये, आत्ताच्या आत्ता आपल्याला निघावं लागेल. चैतन्य अर्जुन पुढे म्हणतो, तो रेल्वेने गेलाय की टॅक्सीने गाडीने गेलाय ते कसं कळेल आपल्याला. चैतन्य म्हणतो, अरे पोलीस तपास करूयात ना. आता अर्जुन म्हणतोय, नको नको चैतन्य, आपल्याला ती रिस्क घेता येणार नाही. अरे आपण जर तसं केलं तर महिपत अलर्ट होईल, महिपतला कळायचे चान्सेस जास्ती आहे, कारण इन्स्पेक्टरांना एकट्याला हे सगळं तपास नाही करता येणार, पण आपल्यालाच आता जाऊन त्याला शोधावं लागेल रे. आता चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, हे बघ एक मेसेज आलाय, अथर्वचं लोकेशन ट्रॅक झालंय बघ, त्याचा फोन जिथे ऑफ केलाय ना त्याने, तिथलं लोकेशन कळलंय. चैतन्य आता फोनमध्ये बघतो आणि अर्जुनला सांगतो, अरे हायवेवरती लोकेशन सांगताय बघ. आता त्यांना बरंचसं क्लू मिळालेले आहेत. अर्जुन म्हणतो, चल आता आपण ताबडतोब हायवे गाठूयात. अरे तो बाय रोड निघालाय, चल चैतन्य आपण लगेच निघू. चैतन्य म्हणतो, अरे उद्या सकाळपर्यंत आपण कसं काय गाठू त्याला. अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य, मिसेस सायली नेहमी म्हणतात, जिथे इच्छा आहे ना तिथे मार्ग सापडतोच, नको टेन्शन घेऊ चैतन्य, आपल्याला पण मार्ग सापडेल. या रस्त्यात
कुणीतरी अथर्वला बघितलंच असेल ना. आपल्याला फक्त एका माणसाला शोधायचंय हा विचार कर चैतन्य, चल लवकर. असं म्हणून आता हे दोघंही निघालेत त्याला शोधायला. सायली आता स्वयंपाकघरात येते आणि हळूच म्हणते या विमलला, ताई मी बनवू का हो आईंसाठी लेप. आता ही विमल म्हणते, हो बनवा ना ताई, अहो तुमच्या हातात जादू आहे, मी कसाही लेप बनवला तरी तुमच्यासारखा कुठे लेप होईल, तुम्हीच बनवा लेप आणि तुम्हाला पण तुमच्या सासूची सेवा करायचा आनंद मिळेल ना. आणि सायली वहिनी तुम्हीच लावा वहिनींच्या पायाला लेप, म्हणजे गुण येईल वहिनींच्या पायाला आणि वहिनी तासाभरात टना उड्या मारायला लागतील. सायली म्हणते, विमलताई मला नाही वाटत त्यांच्या पायाला हात लावू देतील आई मला, त्यांच्या पायाला त्या काही हात लावू देणार नाही, पण मला लेप बनवता येतंय हीच फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे आता त्या कल्पनाताईंना कुठे उठता येते, आता त्या थोडीच येणार आहे हिला पाहायला स्वयंपाकघरात, म्हणून ही विचार करते आपण बनवावा लेप. मग तिने बनवलाय बाबा तिच्या हाताने लेप, आता ते लेप बनवताना 10 मिनिटं दाखवलाय. पण आता इकडे बघा मधुभाऊंना नोटीस मिळाली कसली तरी, त्यामुळे ते घाबरतात आणि कुसुमला आवाज देतात, कुसुम अगं हे कुसुम, अगं हे काय आहे बघ. कुसुम म्हणते, काय झालं मधुभाऊ, काय आहे हे. मधुभाऊ म्हणतात, अगं कोर्टाची नोटीस आली आहे, मला सोमवारी कोर्टामध्ये हजर राहायचंय ग. कुसुम म्हणते, ठीक आहे ना मग, यात काय घाबरायसारखं आहे, अहो अर्जुन आपल्या पाठीशी उभा आहे, ते पवार जोशी साक्षी ते काय वाकडं करणार आहे तुमचं. मधुभाऊ म्हणतात, अगं त्यांनी तारीख घेतली म्हणल्यानंतर त्यांच्या हातात काही नवीन पुरावे सापडले असतील का, आणि जजनी माझा जामीन रद्द केला तर. एक कुसुम, अगं मला ना आता जेलमध्ये राहणं नाही ग सोसवणार. आता मधुभाऊंना आले टेन्शन. कुसुम म्हणते, अहो मधुभाऊ जरा शांत होता का, इकडे बसा बरं तुम्ही खाली बसा. कुसुम मधुभाऊंना जरा खाली बसवते, समजून सांगते नका टेन्शन घेऊ, आता खाली बसा, पाणी देते तुम्हाला, पाणी वगैरे देते आणि म्हणते शांत व्हा बरं मधुभाऊ. अहो तुम्ही असं नका विचार करू, असा विचार करा ना, लवकरची तारीख मिळाली आहे तर त्या साक्षीचा मुखवटा लवकर फाटेल, आणि तरी पण तुम्हाला काळजी वाटत असेल तर अर्जुनला फोन करूयात ना आपण. सोमवारी कोर्टात काय घडू शकतं, तुमच्या बाजूने कसं काय होईल सगळं, विचारू अर्जुनला आपण. मधुभाऊ म्हणतात, नको नको कुसुम राहू दे, अगं जावई बापूंना आपण समजा असा फोन केला तर त्यांच्यावर अविश्वास दाखवल्यासारखं होईल ना. कुसुम म्हणते, मग तुमची खात्री आहे ना मधुभाऊ, सायली अर्जुन तुमच्यासाठी योग्यच करतील, झालं तर मग. मधुभाऊ म्हणतात, अगं कुसुम सायलीवर तर माझा स्वतःपेक्षा जास्ती विश्वास आहे, आणि जावई बापूंचं तर सांगायचं कामच नाही, त्यांच्यावर एकदा अविश्वास मी दाखवला, ती जी चूक केली ना ती पुन्हा नाही ग करायची मला चूक. कुसुम म्हणते, झालं तर मग कोर्टात विजय आपलाच होणार आहे. आणि अशा पद्धतीने या मधुभाऊंचं टेन्शन जरा कमी झालंय. पण आता बघा ही सायली आली आहे ते लेप घेऊन, कल्पनाताई वेदनेने खूप विवळत असतात, त्यांचा पाय चांगला लाल लाल झालाय बरं का. आता त्या इकडून तिकडे एका कुशीहून त्या कुशीवर म्हणजे झोपलेल्या असतात. आता सायलीला असं वाटतं आपणच लेप लावावा, विमलताई इकडे येईपर्यंत उशीर होईल ना, म्हणून आता ती तिथे बसून त्यांच्या पायाला लेप लावते बरं का. पण लेप लावत असताना तिला फार वाईट वाटतं, बाई आपल्या सासूने आपल्यावर किती माया केली होती, कधी कोणी एकेकाळी, असा ती विचार करते आणि त्यांचा पाय असा अलगदपणे स्वतःच्या मांडीवर घेते आणि किती वेळ त्या पायाला ती न्याहाळते. त्या बिचाऱ्या गाढ झोपलेल्या असतात. आता सायलीला आठवण येते की आत्तापर्यंत कल्पनाताईंनी तिच्यासाठी काय काय नाही केलं, किती किती केलं, प्रत्येक वेळेला तिची बाजू घेतली, अगदी आईची माया लावली, ते सगळं तिला आठवतं. म्हणजे जेव्हा ती पहिल्यांदा लग्न करून घरी आली होती तेव्हा कल्पनाताई अगदी वेळोवेळी तिची बाजू सावरत होत्या, तिची बाजू मांडत होत्या आणि अगदी तटस्थपणे तिच्या पाठीशी उभ्या होत्या. पण आता काय झालं बाई माझ्या सासूला, असं कदाचित तिला वाटत असावं. पण असो, या सगळ्या आठवणी तिला आठवत आहेत असं त्यांनी दाखवलं. कमीत कमी 10-1 मिनिटं घालवले त्याच्यामध्ये. आणि आता अशा पद्धतीने सायली आठवण काढते 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 आणि तिला इतकं रडू कोसळतं, इतकं रडू कोसळतं की ते रडू त्या कल्पनाताईंच्या पायावर पडतं. म्हणजे ते अश्रू आहेत ना तिचे, ते टप्पटप्प त्या पायावर पडतात. म्हणजे लेप लावल्यावर कल्पनाताईंना जाग नाही आली, पण या सायलीच्या अश्रूंमुळे कदाचित जाग आली असावी असं वाटतंय. तर ती रडायला लागते तेव्हा या कल्पनाताई भस्कन जाग्या होतात आणि तिला बघून अजून भडकतात आणि म्हणतात, विमल ए विमल कुठे गेली तू. सायलीवर भस्कन ओरडतात आणि म्हणतात, तू इथे काय करतेस, विमलला सांगितलं होतं ना मी लेप लावायला, इथे काय करतेस तू, तू माझ्या जवळ नकोय म्हणून सांगितलंय ना मी तुला. सायली म्हणते, आई असं काय करता हो, मान्य आहे ना माझ्या हातनं चूक घडली आहे, पण मला प्रायश्चित्त तर घेऊ द्या. अहो माझ्यावर देवकीसारखं प्रेम केलंत ना तुम्ही, अहो निदान मला माझ्या आईची सेवा तरी करू द्यात. कल्पनाताई तिचं ऐकूनच घेत नाही आणि विमल विमल करून मोठ्याने ओरडायला लागतात. आता विमल येते आणि म्हणते, वहिनी काय झालं. मग कल्पनाताई चिडतात आणि म्हणतात, काय ग विमल, तुझी कामं तू परक्या माणसांवर का टाकतेस. सायली म्हणते, अहो आई यात विमलताईंची चूक नाही हो,
मीच त्यांना म्हणाले की मी लेप लावते पायाला, पण आता तुम्हीच लावा विमलताई लेप, तुम्हाला बरं वाटण्याशी काम, असं म्हणून आता सायली तो लेप विमल जवळ देते आणि निघून जाते. आता ती विमल लेप लावून देते कल्पनाताईंच्या पायाला. आता पुढच्या सीन मध्ये बघा, हा सीन फार मस्त दाखवलाय, सीन ऑफ द डे आहे असं म्हणायला हरकत नाहीये. या सुमनताई आहेत ना, लॉन्ड्रीचे कपडे आणतात. प्रतिमात्याला म्हणतात वहिनी ठेवू का इथे कपडे? आता या प्रतिमात्या म्हणतात हो ठेव ना ग. आता त्या थोड्या वेळ थांबतात तिथे. प्रतिमात्या म्हणतात काय ग, काही बोलायचंय का सुमन तुला? सुमन म्हणते हो वहिनी, ऍक्च्युली नाही वहिनी, आणि असं म्हणून जरा गडबडते. प्रतिमात्या म्हणतात बघ सुमन, तुझा सुद्धा गोंधळ उडतो ना ग कधी कधी. मग आता ही सुमन म्हणते हो ना वहिनी. अहो वहिनी असं का होतं ना, माझं मलाच कळत नाही. माझा ना कधी कधी जीव घाबरा घुबरा होतो बघा. राकेशचा एक दिवस जरी फोन नाही आला ना तर मला टेन्शन येतं. आपल्या मुलांची काळजी जेव्हा आपल्याला घोर लावते तेव्हा टेन्शन येतच ना. शेवटी आपण आपल्या मुलांसाठीच जगतो की नाही वहिनी. आता राकेश म्हणजे यांचा मुलगा प्रेक्षकांनो, ज्याला आपण खूप दिवसापासून मिसिंग समजतोय ना मालिकेत, तो कुठेतरी बाहेरगावी गेलाय. प्रतिमात्या म्हणतात बरोबर आहे ग तुझं सुमन. आता सुमनताई म्हणतात मला त्याच विषयी बोलायचं होतं वहिनी. अहो प्रत्येक आईला आपल्या मुलाचा आनंद महत्वाचा असतो की नाही, पण तुम्ही तर भर मांडवामध्ये स्वतःच्या मुलीची बाजू न घेता सायलीची बाजू घेतलीत वहिनी. म्हणजे बघा ना, तन्वीच्या जागी सायली असती तर तुम्ही हेच केलं असतं का? प्रतिमात्या म्हणतात हो ग सुमन, अगं माणूस कोण आहे यावर निर्णय अवलंबून नसतो. तो निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे, किंवा तो माणूस योग्य आहे की अयोग्य आहे हे अवलंबून असतं. मग सुमन म्हणते अहो वहिनी, पण शेवटी आपलं माणूस ते आपलं माणूसच असतं ना, त्याला जे हवं ते आपण करायला हवं की नाही. या प्रतिमात्या म्हणतात अगं पण ते चुकीचं असलं तरी कसं करायचं आपण सुमन? हे बघ समज म्हणजे आता त्या उदाहरणार्थ समजून सांगतायत बरं का प्रेक्षकांनो. खूप भारी वाटलाय हा सीन मला. म्हणजे सुमनचं काय म्हणणं आहे की आपलं माणूस कसंही असलं तरी त्याची बाजू घ्यायची का? आता प्रतिमात्या तिला उदाहरणार्थ म्हणून समजवतात. हे बघ सुमन, समज म्हणजे नागराज भाऊजी, समज सुमन की नागराज भाऊजी चुकीचं वागतायत, तुझी फसवणूक करतायत. वरवर नागराज भाऊजींचं प्रेम म्हणजे दिसतंय तुला, पण तो त्यांचा स्वार्थ आहे. आणि रविराजांना सुद्धा नागराज भाऊजी फसवतायत, स्वतःच्या भावाच्या प्रॉपर्टीवर जर डोळा ठेवतायत असं तुला जाणवलं. आता तेवढ्यात नागराज तिथे येतो आणि सगळं ऐकतो. प्रतिमात्या पुढे म्हणतात अगो एखाद्याने शत्रूशी सुद्धा वागू नये असं जर नागराज भाऊजी वागत असतील आमच्याशी तर. नागराज घाबरतो आता आणि विचार करतो बापरे, या प्रतिमाला सगळं कळलं, हिची मेमरी आली वाटतं परत. बापरे, नागराजचे धाबे दणाणले. त्याला वाटतं आता सगळं सत्य समोर येणार. आता प्रतिमात्या पुढे म्हणतात मला सांग सुमन, तुला जर नागराज भाऊजींचं हे सगळं सत्य कळलं तर तरी सुद्धा तू नागराज भाऊजींची बाजू घेशील का? आता नागराज विचार करतो बापरे, हिला आत्ताच्या आत्ता थांबवायला हवं. नागराज आता प्रतिमावर ओरडत म्हणतो वहिनी, अगो वहिनी काय सांगतेस तू हिला? माझ्या बायकोला भडकवतेस माझ्या विरुद्ध, खोटं नाटं सांगतेस का? माझ्या भावाला मी फसवेल का? माझ्या भावाच्या पैशावर माझा डोळा आहे असं सांगतेस माझ्या बायकोला? अगो माझा भाऊ माझा दैवत आहे, माझ्या भावाला मी पुसतो आणि तू माझ्या बायकोला भडकवतेस का ग वहिनी? प्रेक्षकांनो, हा नागराज रडायचा बाकी आहे फक्त. आता तो सुमनला म्हणतो सुमन तू इतकं का ऐकून घेतेस वहिनीचं? तुला सांगता येत नाही का तुझा नवरा प्रामाणिक आहे, सज्जन आहे, कधी कोणाला फसवत नाही. मला दादाच्या प्रॉपर्टीतला एक पैसा सुद्धा नकोय बरं का वहिनी, लक्षात ठेव. आता ती सुमन पाहते आणि हसते. नागराज म्हणतो मी काही केलेलं नाहीये, मी फार चांगला माणूस आहे. आता खरं तर सुमनला नागराजचे बरेच वाईट अनुभव आहेत हे सांगायला नको वेगळं, पण असो तरी बिचारीने हा क्षण हसण्यावर नेलाय. सुमन मोठ्याने हसते आणि म्हणते अगं बाई काय हो तुम्ही? नागराज म्हणतो हसतेस काय, काय झालं हसण्यासारखं? सुमन म्हणते अहो तुमचा गैरसमज झाला. आणि काय हो असा आरडाओरडा करतायत की जणू काही तुमची खरंच चोरी पकडली गेली आहे. वहिनी तुमच्याबद्दल तसं काही सांगतच नव्हत्या मला, त्या मला फक्त उदाहरण देत होत्या की आपलं माणूस जर इतकं चुकीचं वागलं तर तू काय करशील? मग प्रतिमात्या म्हणतात सांग ना सुमन, पटलं ना तुला? जर असं झालं तर तू काय करशील? आता सुमनने भारी उत्तर दिल्यावर का प्रेक्षकांनो. आता सुमन नागराजकडे बघते. प्रतिमात्या म्हणतात सांग ना सुमन, पोलिसात देशील का, काय करशील सांग ना. आता ही सुमन म्हणते हो बहिणी नक्कीच, मी पोलिसात देईल आणि घटस्फोट देईल ह्यांना.
आपल्या भावाशी वाईट वागणाऱ्या या अशा माणसाला कोण साथ देईल? थोडक्यात नागराजला कल्पना आली की त्याचं सत्य बाहेर आल्यावर काय होईल. नागराजला आता ते असह्य होतं ऐकणं आणि म्हणतो, बाबा बाबा बस करा आता, काय चाललंय तुमच्या दोघींचं, काय विषय बोलताय, काय डिस्कस करताय, काहीतरीच आपलं. ए सुमन चल, मला माझं ते पाकिट सापडत नाहीये. आणि ओ वहिनी असा चेष्टेत सुद्धा विषय काढू नका. ए सुमन चल बरं, चल पटकन, मला लवकर चल इथून, मला ते कोणते पासबुक वगैरे काढून देते सापडत नाही आहेत मला. आता ती सुमन म्हणते बरं बरं. आता प्रतिमा वहिनींना म्हणते, आले वहिनी, येते असं म्हणून निघून जाते. प्रतिमा आत्याला आलंय आता टेन्शन. त्यांनी उदाहरणार्थ भारी समजून सांगितलंय प्रेक्षकांनो. मला तर आता असं वाटायला लागले की प्रतिमा आत्या नाटक करतात बहुतेक त्यांची मेमरी जाण्याचा. म्हणजे तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा. आज थोडा घसा बसल्यासारखा वाटतोय प्रेक्षकांनो. तर असो, आता हा अर्जुन त्या अथर्व विचारेला गाडीने शोधायला निघालाय रत्नागिरीला. आता सगळ्या रस्त्याने तो त्याचा फोटो दाखवत फिरतोय बिचारा. यांच्याकडे फोटो बरा आला पण एवढ्या लवकर. त्यांनी जर व्हिडिओ काढला असता ना प्रेक्षकांनो तर अथर्वला शोधायची गरजच पडली नसती, एक माझं प्रामाणिक मत. पण आता बघूयात काय काय होतंय. अर्जुन आणि चैतन्य गाडीच्या खाली उतरतात. प्रत्येक टपरीवर, चहाच्या टपरीवर, हॉटेलमध्ये, प्रत्येक नाक्यावर त्यांनी या अथर्व विचारेचा फोटो दाखवलाय. यामध्येच आज खूप वेळ घालवलाय. पण तितक्यात आता सायलीचा फोन येतोय अर्जुनला. पण इथे सायली दाखवलीच नाहीये. अर्जुन तिच्याशी स्पीकरवर बोलतोय असं दाखवलंय. आता चैतन्य म्हणतो, बोल ना सायली वहिनीशी. आता अर्जुन फोन उचलतो आणि म्हणतो, मी जरा मीटिंगमध्ये आहे, मी नंतर फोन करू का. आता अर्जुन जरा टेन्शनमध्ये, त्यामुळे तो थोडासा म्हणजे तुटकं बोलतोय सायलीशी. मग आता सायली म्हणते, अहो तुम्ही तर बाहेर दिसताय, मग मीटिंगमध्ये कसे. अर्जुन म्हणतो, हो मी ऑनलाईन मीटिंगमध्ये आहे सध्या, मी बिझी आहे, मी नंतर बोलू का तुमच्याशी. मग सायली तिकडनं म्हणते, हो बरं बरं, काही प्रॉब्लेम तर नाही ना झाला. हो. अर्जुन आता चिडून म्हणतो, का, कशाला प्रॉब्लेम होणार आहे, असं का विचारताय तुम्ही. आता सायली म्हणते, अहो तसं नाही, पण आज तुमचा फोन नाही आला, मेसेज नाही आला, म्हणून काळजी वाटली जरा. काय हो, काही अडचण आहे का, महिपतचं काही. आता अर्जुन म्हणतो, तुम्ही कशाला टेन्शन घेताय मिसेस सायली, मी माझं मॅनेज करतोय ना, करू द्या मला माझं काम, असं म्हणून तो फोन कट करतो. आता चैतन्य म्हणतो, अरे असं का बोलतोयस वहिनीशी. आता अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य मला पण प्रेशर आलंय रे, मला मिसेस सायलींच्या डोळ्यात पाणी नाही बघायचंय. आणि तो अथर्व विचारे जर सापडला नाही ना तर सायली खूप हर्ट होईल रे. चैतन्य म्हणतो, रिलॅक्स हो अर्जुन, अरे आपण शोधू त्याला, नको टेन्शन घेऊ. अर्जुन म्हणतो, आय होप तो लवकर सापडावा. बिचारा अर्जुन वेड्या पिशासारखा तो अथर्व विचारेला शोधतोय. पण डोंट वरी प्रेक्षकांनो, अथर्व विचारे लवकरच सापडणार आहे. या अश्विनला काही राहावे ना बाबा. अश्विन तगमग करत असतो, प्रियाचा फोन का नाही आला अजून, तन्वी का फोन करत नाहीये, असा सारखा विचार करत असतो. आणि मग त्या तन्वीला मेसेज करतो. आता इकडनं प्रिया त्याचा मेसेज वाचते. आता तिने मेसेज वाचलाय हे अश्विनला कळायला हवं होतं खरं तर, पण असं काहीतरी वेगळीच टेक्नॉलॉजी वापरतात वाटते हे. प्रिया म्हणते की अरे तू ओकेस ना, माझे कॉल का घेत नाहीयेस, डोक्यात भलतं सलतं येऊ देऊ नकोस ना, सॅड वाटत असेल तर माझ्याशी बोल तन्वी प्लीज, एक मेसेज तरी कर ग मला, अगं मला काळजी वाटते तुझी. प्रिया अश्विनचा मेसेज वाचते आणि मोठ्याने हसते आणि म्हणते, बापरे, मोबाईल कंपनीची सगळी कमाई याच्या मेसेजवरच होत असेल बहुत. अश्विन असाच वेळापिसा होत जा माझ्यासाठी, आता मी माझ्या टार्गेटच्या खूप जवळ आहे. प्रियाने चांगलाच मासा फसवलाय प्रेक्षकांनो, असं म्हणायला हरकत नाहीये. तर असो, इथून पुढे अर्जुनचाच थरार त्यांनी रंगवलाय. अर्जुन बिचारा गल्ली बोळातून पण जातोय आणि सगळीकडे शोधाशोध करतोय अथर्व विचारेची. आता हे एक 5-10 मिनिटं त्यांनी दाखवलंय. प्रत्येक नाक्यावर, गल्लीवर त्या अथर्व विचारेचा फोटो दाखवतो, गाडीत चढतो, पुन्हा उतरतो, पुन्हा चढतो, पुन्हा उतरतो, असं काहीतरी दाखवलंय. आता सायलीला आलंय टेन्शन, बाई अजून माझे अहो का नसतील आले. पण तेवढ्यात तिला प्रतिमा त्याचा व्हिडिओ कॉल आलाय. म्हणजे दोघीही एकमेकींना कशा फोन करतात रेस्टलेस असताना. म्हणजे सायलीला टेन्शन आलं की प्रतिमा आत्या फोन करतात, प्रतिमा आत्याला टेन्शन आलं की सायली फोन करते, असं त्यांनी आपल्याला सुचवलंय. तर सायली आता फोन उचलते प्रतिमा आत्याचा आणि म्हणते, अरे वा प्रतिमा आत्या, अचानक तुमचा कॉल आला, काय झालं, सगळं ठीक आहे ना, बरे आहात ना तुम्ही. प्रतिमा आत्या म्हणतात, हो ग सायली, मी अगदी ठीक आहे, पण का कोणास ठाऊक मला असं फील झालं की तू जरा अस्वस्थ आहेस, तुझ्याशी बोलूया असं वाटलं ग सायली. सायली म्हणते, बरं झालं प्रतिमा आत्या तुमचा फोन आला, मला खरंच बोलावंसं वाटत होतं. म्हणजे आईशी सगळं बोलायचे मी आधी मनातलं, पण आता या प्रतिमा आत्या पुढे म्हणतात, पण कल्पना आता तुझं काही ऐकूनच घेत नाही ना, कळतंय ग मला सायली, काय झालं आज. मग सायली सांगते,
अहो प्रतिमात्या, आज ना हे अजून घरीच आलेले नाही आहेत आणि अश्विन भाऊजी पण आलेले नाही आहेत. मग आता या प्रतिमात्या म्हणतात, अगं एवढंच ना सायली, तुझा नवरा कामाचा माणूस आहे बाई, येईल तो घरी. आणि तसंही सायली, नवऱ्याची अशी वाट बघण्यात एक वेगळीच गंमत असते की नाही. आणि सायली, अगं या काळजीवरनं एकच उपाय, नवऱ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा. अर्जुन कर्तबगार आहे, तो कधीच हरणार नाही. मग कशाला काळजी करतेस? मग आता सायली म्हणते, हो प्रतिमात्या, तुमचं बरोबर आहे, पण यांचं काम आहे ना असंच आहे बघा, सतत गुन्हेगारांशी संपर्क येतो ना, म्हणून भीती वाटते हो. मग प्रतिमात्या म्हणतात, बेटा अर्जुन कोणाचं वाईट करतोय का? मग त्याचं वाईट सुद्धा होणार नाही. तू जरा मनातली भीती काढून टाक बरं. आता सायलीला फार भारी भारी वाटतंय, प्रतिमात्याशी बोलली ना ती, जरा हलकं हलकं वाटतं. आता प्रतिमात्या स्माईल करतात आणि म्हणतात, सायली बघ ना ग, कशी गंमत आहे. माझी मनस्थिती जेव्हा ठीक नसते ना, तेव्हा नेमका तुझा फोन येतो बघ. आणि आता सायली म्हणते, हो ना, आणि मला अस्वस्थ वाटलं की तुमचा फोन येतो. दोघीही एकमेकींकडे बघून स्माईल देतात. प्रतिमात्या म्हणतात, बरं बेटा, आता काळजी सोड हं, आणि निवांत झोप, टेन्शन नको घेऊस. आता प्रतिमात्या तिच्याशी पुढे कंटिन्यू बोलणार, तेवढ्यात तिकडनं ती बया येते, प्रिया. आता खरं तर सायलीला ती दिसायला हवी होती, कारण ती फोनच्या खूप जवळ. प्रतिमात्या छान हसून खेळून तिच्याशी बोलतात ना, म्हणजे मनमोकळेपणाने बोलतात. हे या प्रियाला कसं सहन होईल? चांगल्या गोष्टी हिला कधी सहन होत नाही, आपल्याला तर माहिती आहे. या मालिकेतल्या पात्राबद्दल आपण चर्चा करतोय बरं का. तर बघा, प्रिया प्रतिमात्याला सायलीशी बोलताना बघते आणि विचार करते, अरे यार, या दोघी का दिवसभर एकमेकींची व्हिडिओ कॉल करत बसतात का? नाही 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 नाही, आता मला हे सहन होत नाहीये. आता जे काही करायचं ना, ते या बाईचा नवराच करेल. म्हणजे आता ही रविराजांकडे चुगली करणारी प्रतिमात्यांची. तर बघूयात हिची चुगली सक्सेसफुल होते का. मला नाही वाटत प्रतिमात्यावर ओरडतील रविराज. तर असो, आता अश्विनने घरी फोन केलाय विमलला आणि या कल्पना त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली आहे. काय ग विमल, मम्माचा पाय बरा आहे ना? आता विमल तिकडनं सांगते कदाचित, हो बरा आहे वगैरे वगैरे. अश्विन म्हणतो, सूज नाही ना आली विमलताई? मग तो म्हणतो पुढे, ठीक आहे, मी पोहोचतोय घरी, मम्माला आराम करू दे हं. आणि हो, तूच काळजी घे विमल तिची, दुसरं कोणाला काम सांगू नका, असं म्हणून तो फोन ठेवून देतो. पण तो आता आणखीन रेस्टलेस झालाय, कारण प्रियाचा मेसेज त्याला आला नाहीये. तो विचार करतो, अरे चा, तन्वीने अजून मेसेज पण नाही केला. तो पुन्हा तिला कॉल करतो, पण ती कॉल सुद्धा उचलत नाही त्याचा. आता अश्विनला आलंय टेन्शन. तो विचार करतोय, ही असं का वागतीये? मेसेजला पण रिप्लाय देत नाहीये, फोन सुद्धा उचलत नाहीये. एकतर बिचारी किती त्रासातून जातीये, आणि त्यातनं असं म्हणजे मला आता टेन्शनच आलंय. म्हणजे तिने काही केलं तर नसेल ना भावनेच्या भरात स्वतःला? अरे देवा, मला तिच्या घरी जावं लागेल. आता प्रेक्षकांना तुम्हाला असं वाटत असेल की अश्विन इतका का विचार करतोय, पण ॲक्च्युली तुम्हाला माहीत असेल की त्याचं सुद्धा स्वतःचं ब्रेकअप झालं होतं, तेव्हा त्याने असाच काहीसा विचार केला होता. तेव्हा सायलीने त्याला वाचवलं होतं. तो स्वतःवरनं तन्वीला जज करतोय, एवढंच काय ते. आता सायली तकतक करत असते, अर्जुन अजून आला नाही, म्हणून ती चैतन्याला कॉल करते. आता हा मालिकेतला शेवटचा सीन आहे बरं का. आता सायली फोन लावते, चैतन्य म्हणतो, हं वहिनी बोल. सायली म्हणते, अहो चैतन्य भाऊजी, मगाशी मी फोन केला ते मीटिंगमध्ये होते. अहो मला चैन पडत नाही हो, म्हणून मी तुम्हाला फोन केला. काय झालंय चैतन्य भाऊजी, तुम्ही बरे आहात ना? हे कुठे आहेत? मग चैतन्य म्हणतो, अगं हो वहिनी, सगळं ठीक आहे, तू टेन्शन नको घेऊस. आता तेवढ्यात चैतन्य जेव्हा या सायलीशी बोलत असतो, तेव्हा अर्जुनला एका म्हणजे टॅक्सीपाशी अथर्व विचारेसारखा शर्ट घातलेला एक मुलगा दिसतो. आता अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य, तो बघ अथर्व विचारे. आता ते वाक्य सायलीला ऐकू जातं. सायली म्हणते, अथर्व विचारे, काय झालंय? अथर्व कुठे गेलाय का निघून? आता चैतन्य आणि अर्जुन दोघे पटकन गाडी खालून उतरतात आणि चैतन्य म्हणतो, वहिनी वहिनी थांब, मी तुला सगळं सांगतो, 1-2 मिनिटं थांब. आता सायली फोनवरच आहे बरं का. अर्जुन खाली उतरतो गाडीच्या आणि त्या माणसाला हात देतो आणि म्हणतो, ए अथर्व, अथर्व, आता तो माणूस कोणीतरी तिसराच निघतो. हे मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, कोणीतरी वेगळाच माणूस आहे म्हणून. आता तो माणूस म्हणतो, काय झालं तुम्हाला, काय प्रॉब्लेम आहे? आता चैतन्य म्हणतो, अरे सॉरी भावा, आम्हाला वाटलं दुसरंच कोणीतरी आहे, सॉरी. आता असं म्हणून हे दोघंही तिथून निघून जातात. चैतन्य आणि अर्जुन दोघांनाही टेन्शन आलंय बिचाऱ्यांना. आता उद्या कोर्टाची तारीख आहे आणि हा बाबा असा अचानक पळून गेला, बिचारे काय करणार आता? आता इकडनं ही सायली म्हणते, हॅलो चैतन्य भाऊजी आहात ना तुम्ही? अहो काय झालं, अथर्व विचारे कुठे गेलाय?
काय झालंय काय? अहो काही झालंय का भाऊजी? सांगाल का मला? अथर्व दादांना हे का हाक मारताय? सांगा ना चैतन्य भाऊजी, लपवू नका काही. मग चैतन्य म्हणतो वहिनी सांगतो मी, हे बघ अगं अथर्व ना माझ्या घरून पळून गेलाय. सायली म्हणते वाटलंच मला, संशयच आला काहीतरी झालं असेल म्हणून. उगाचच हे चिडणार नाही माझ्यावर, पण भाऊजी मला सांगा बरं कुठे आहात तुम्ही? मी येऊ का तिकडे? चैतन्य म्हणतो हे बघ वहिनी, तू काही इकडे येऊ नकोस. आम्हाला त्या अथर्वच्या मागे कुठे कुठे जावं लागणार आहे ना याची कल्पना नाहीये आम्हाला, तू थांब घरी. सायली म्हणते अहो घरी माझ्या मनात नाही नाही ते विचार येतील, हे सुद्धा अस्वस्थ असतील ना, मला येऊ द्या ना तिकडे. चैतन्य म्हणतो वहिनी तू नको काळजी करूस, आम्ही रत्नागिरीच्या रस्त्याला आहोत आणि तसंही आम्हाला तुझ्यासाठी थांबायला सध्या वेळ नाहीये. हे बघ तुझी काही मदत लागली तर आम्ही तुला कळवतो. सायली म्हणते बरं बरं कळवा हो भाऊजी, मी वाट बघते. आता असं म्हणून सायलीने फोन ठेवून दिलाय. आज ना प्रेक्षकांनो प्रचंड डायलॉग होते मालिकेमध्ये, बापरे. आता अर्जुन म्हणतो झालं का तुझं सांगून सगळं, आता निघायचं का आपण? आता चैतन्य म्हणतो बरं बाबा चल. आता हे दोघे बिचारे वैतागून बसलेत गाडीमध्ये, रात्रच झालीये आणि आता यांना ऑलमोस्ट सकाळ होणार आहे त्या अथर्वला सापडता सापडता. आणि सापडल्यावर अर्जुन असा झापणार आहे ना त्याला की विचारू नका. आता इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवलाय, पण आता अर्जुनच्या काळजीमध्ये असतात या कल्पनाताई आणि प्रतापराव. आता हे प्रतापराव सायलीशी बोलतात बरं का आणि विचारतात काय झालं, अर्जुन अजून का नाही आला घरी? मग सायली सांगते कल्पनाताईंना काळजी वाटते. त्या म्हणतात अगं बाई फोन स्विच ऑफ केलाय का काय त्याने, आणि असं कसं उशीर झाला त्याला? आणि इकडे अर्जुनला अथर्व सापडतो सकाळी सकाळी आणि तो खूप ओरडतो अर्जुन त्याच्यावर, तुला कळत नाही का आम्ही तुला शोधत इथपर्यंत का आलोय? एका निर्दोष माणसाला तू सोडू शकतोस शिक्षेपासनं, कळत नाही का तुला अथर्व? मग तो अथर्व म्हणतो हो हो कळतंय मला. मग अर्जुन ओरडतो आणि म्हणतो मग का पळून आलास तू इथे बाबा? प्रेक्षकांनो तुम्हाला कंटाळवाणा वाटू नये म्हणून जरा स्पीडने सांगायचा प्रयत्न केलाय बरं का. आजचा भाग कसा वाटला मला नक्की कळवा. आणि थोडे सबस्क्रायबर शिल्लक आहेत आपले 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण व्हायला, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा, तोपर्यंत धन्यवाद.